आम्ही आत्ता डेल्टा पॉइंटला आहेत. बाय गाईज. बाय. तर मी पोहोचलो आहे उडुपीमध्ये. तर हे उडुपीचं गेट अतिशय चांगलं आहे. तर आम्ही उडुपीमध्ये पोहोचलो आणि उडुपीमध्ये आम्ही जया होमस्टे त्याचं नाव होतं, त्याचे डिटेल्स मी लिंकमध्ये वगैरे टाकेन. अतिशय सुंदर भेटलं आहे आम्हाला. आम्ही 3 जणांसाठी बोललो आहे. तर त्याच्या डिटेल्स मी लिंकमध्ये टाकेन और खाली मेन्शन करेन कमेंटमध्ये. सो तुम्ही जर उडुपीला कधी आले तर तुम्ही हे करू शकता. तर आम्ही खातोय. कसा लग रहा है सनी फिर? क्वालिटी क्वांटिटी कशी आहे? टेस्ट थोडी वेगळी आहे पण एक वेळा ट्राय करणं तर मस्त बनतेच. तुम्ही पण येऊन बघा. प्रॉन्स फ्राय, स्क्विड, सुरमई, येरी, लोकल फिश. दुसऱ्या दिवसासाठी तर आम्ही आता आंघोळ वगैरे झाली आहे. आम्ही चाललो कृष्णा मठाकडे. तर हे ते होमस्टे आहे जिथं आम्ही राहिलो. छान आहे होमस्टे. आणि इथून आम्ही कृष्णा मठकडे जात आहे. तिथं 3-4 मंदिरं सोबत आहेत. सो ते करून तुम्हाला दाखवतो कशा आहेत. तर चला. तर आपण कृष्णा मठ जवळ आलो आहेत. ही त्यांचा एंट्री गेट. ब्रेकफास्टसाठी आम्हाला आमच्या होमस्टेवाल्यांनी सजेस्ट केलेलं हे स्पॉट आहे मित्र समाज. तर आम्ही आत्ता जस्ट खाल्लं आहे. एकदम चांगलं आहे. हे मठाच्या एकदम जवळच आहे. येऊ शकता. काय झालं सर? हो, अनंतेश्वरा टेम्पल. अनंतेश्वरा टेम्पल. त्याच्या हे कृष्ण मठापासून सकाळी दर्शन घेतलेलं आहे. आणि इथंच चामुंडेश्वर पण आहे. चला, आमचे 4 मंदिराचे दर्शन घेऊन झालेले आहेत. सनी चांगले. कसं वाटलं सनी? चांगला. हां, अच्छा था. ठीक आहे. मग आता आम्ही चेकआउट करतो आणि बीच साईडला जातो, कारण आम्हाला आत्ता निघायचं आहे. आम्हाला पुढे मुर्डेश्वरला जायचं आहे. तो एकदम सांगतो पुढचं. तर आपण आत्ता सी वॉक या लोकेशनला आलो आहे. तिथून मालपे बीच त्या साईडला आहे. तर मी तुम्हाला लोकेशन दाखवतो. छान लोकेशन आहे. मॅरी आयलँडला आम्हाला जायचं होतं, पण रेड अलर्टमुळं ते आत्ता बंद आहे. सो मी दाखवतो तुम्हाला आत्ताची लोकेशन.
बघा अशा प्रकारे छान बीच आहे हे, थोडं क्लीन आहे. सध्या आम्ही ऑफ सीझन आल्यामुळे इथं गर्दी पण नाही आहे. छान वाटतं ओव्हरऑल. लाईक उडपी कॅन बी युअर फॅमिली प्लेस. तो सनी सर आपल्याला हिंदीमध्ये एक इन्फॉर्मेशन देणार आहेत जे सनी सरला खूप आवडतं आहे. तर हे सनी सरची इन्फॉर्मेशन बघा. चला. आप ये जो पीछे स्ट्रक्चर देख रहे हैं ये उडुपी कोचिन शिपयार्ड लिमिटेड की है और ये कोचिन शिपयार्ड लिमिटेड की एक सब्सिडरी है और हाल ही में यहाँ से इंडिया की पहली ग्रीन कार्गो सिर्फ नॉर्वे को डिलीवर की गई है. सनी आणि समीर इथूनच बँगलोर निघणार आहेत आणि मी मुर्डेश्वर डेल्टा पॉईंट मुर्डेश्वरकडे जाऊन मग गोकर्णाकडे जाणार आहे. तर मी आत्ता डेल्टा पॉईंटला आहे. डेल्टा पॉईंट छान आहे पण जे हे पूर्ण इथं खूप घाण आहे. तसं तर जर उडपीमध्ये स्टे करायचं असेल ना तर डेल्टा पॉईंटला मस्त एकापेक्षा एक भारी भारी होमस्टे आहेत जे की पूर्ण सी फेसिंग आहे. डेल्टा पॉईंट असं आहे की या साईडला समुद्र त्या साईडला बॅकवॉटर्स आहे त्यामुळं इतकं छान वाटतं नाही इथं. आता थोडं ते हाय अलर्टमध्ये आहे पण छान आहे, येण्यासाठी छान आहे. तुम्ही जर कधी आला तर प्रेफर करा इकडच्या लोकेशन्सबद्दल. बजेटनुसार इकडच्या लोकेशनबद्दल बघू शकता. आम्हाला इथं हे असं भेटलं आहे. काय माहिती यामध्ये पर असेल का नसेल. काय वाटतं रे, आता असेल का? माती असेल माझ्याप्रमाणे. मला पण नाही वाटत येत असेल. बघू आपण काय आहे. चांगला. हाँ बता. अच्छा. मराठी में बता. क्या प्रेशर डाले है क्या, फोर्स करेगा इधर तो क्या? मराठी दो में चल. महाराष्ट्रीयन एक नहीं ओनली हाँ, बिहारी ओनली हिंदी. फायनली आमचा एक वर्षाचा प्रवास हा संपण्यात आहे. डेल्टा पॉईंटवर आम्ही तिघजण आज इथे उपस्थित आहोत आणि इथून पुढे संकेत हा पुण्याला जाणार आहे आणि आम्ही दोघंजण परत बँगलोरला जाणार आहे. तर संकेत सांग कसा होता एक्सपिरियन्स बँगलोरमध्ये छान. एक वर्षाचा? मस्त. बँगलोरला जाऊ नका. ओके ब्रो, निघतोय मी. या. मी पण निघणारच या काही महिन्यात, 3-4 महिन्यात. कसं वाटत आहे तुम्हाला? चांगलं वाटत आहे. तर अशाच पुढील येणाऱ्या ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. आणि मला हे जरा ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये म्हणतोय मी सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. अरे स्टॉप पकड, स्टॉप उड जाए. तर या दोघांना बाय करा. चलो बाय गाईज. सही बात. बाय गाइस. उधर जाएगा हम इधर जाएंगे. ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा संकेत भाऊला. अब इंस्टा की स्टोरी पे आम्हाला आठवणीत ठेवा. जय महाराष्ट्र. अब इंस्टा के स्टोरीज पे मिलेंगे. ठीक है चल. ये दे रहे चाबी दे. टाटा. चलो भाई. बाय गाईज. याद रखना. बाय. 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 हाय. तर आता सनी आणि समीर गेलेले आहेत. तर आता आपण उडपी ते मुर्डेश्वरच्या हायवेला आहेत. नॅशनल हायवे 66 आहे. हायवे तर आता चांगला दिसतो आणि क्लायमेट पण चांगला दिसत आहे. तर आपण तो सोलो राईड करतो आहे आता. होप त्यांनी पण नीट पोहोचेल आणि मी पण माझ्याला नीट जाईन. तर मी अधूनमधून शॉर्ट घेऊन ते मी तुम्हाला दाखवतो. तर आय गेस हे 1-2 तासाची राईड असेल. ओके. तोपर्यंत मी पोहोचूस तर तुम्ही हे सीन्स बघा.